मी हेमंत बेडेकर पुण्याला असतो। बांबू विश्व या नावाची गेली 19 वर्ष संस्था चालवतो आम्ही 8-10 बांबू प्रेमींनी ती स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमामधून बांबूची लागवड करणं, बांबूच्या इंडस्ट्रीज काढण्यासाठी प्रोत्साहन देणं, या संदर्भातलं मार्गदर्शन कंसामध्ये मोफत। कारण मगाचे जे वक्ते बोलून गेले की खूप पैसे वगैरे, तसं कन्सल्टन्सी नाही आहे ही, पण मार्गदर्शन करण्याचं आम्ही काम करतो। आम्ही वेगवेगळ्या भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मेळावे घेतो आणि त्या शेतकरी मेळाव्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतो। या निमित्ताने मी आज गेली 20 वर्ष जवळजवळ बांबूवर काम करतो आहे। भारत आणि भारताच्या बाहेरच्या जवळजवळ बांबूचं महत्त्व असलेल्या बहुतांश देशांमध्ये जाऊन 8-10 दिवस राहून तिथला अभ्यास करून आलेलो आहे। अगदी रिसेंटली सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मी चीनमध्ये एक आंतरराष्ट्रीय वर्कशॉप अटेंड करायला गेलो होतो। तो वर्कशॉप हा बांबूची चीनमधला जे काही स्थान आहे त्या संदर्भामधला होता आणि त्या वर्कशॉपमध्ये 3च दिवस फक्त आम्ही वर्गात बसून चर्चा केली आणि उरलेले 12 दिवस बांबूपासून काय काय करता येतं अशा 17 इंडस्ट्रीजना व्हिजिट केली। 20 वर्ष काम केलेलं जे होतं त्या 20 वर्षातल्या कामानंतर या गेल्या 15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये ज्याला आपण पोल सपाट म्हणू, एका ध्रुवावरून दुसऱ्या ध्रुवावर बघावं अशा पद्धतीचा बदल करावा असं माझ्या मनामध्ये यायला लागलं। आणि हे होतानाच त्याच वेळेला त्याच्या आधी थोडंसं ॲग्रो1 मध्ये मी 5 जुलैच्या बांबूच्या लागवडीवरचा एक लेख प्रसिद्ध केला होता आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामधल्या बांबूकडे वेगळ्या दृष्टिकोनामधून बघून हा लेख लिहिला होता। माझ्या केसांकडे आणि एकंदर पेहरावाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मी रिटायर्ड माणूस आहे। या सगळ्या संदर्भामध्ये मी जेव्हा गेली 20-25 वर्ष बांबूसाठी सगळीकडे हिंडतोय, सगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये जातोय, सगळ्या बाकीच्या विद्यापीठामध्ये जिथे बॉटनी किंवा वनस्पती शास्त्राविषयी शिकवला जातो त्या विद्यापीठांमध्ये जातोय, त्या प्रत्येक वेळेला असं लक्षात यायला लागलं की बांबूकडे समग्र दृष्टिकोनामधून बघण्याची आमची वृत्ती नाही। आम्हाला त्याचं महत्त्वच कळलेलं नाही। त्याचं कारण असं झालं की सगळीकडे आम्ही बांबूला फक्त गरिबांचं सोनं, पुअर मॅन्स गोल्ड, पुअर मॅन्स टिंबर अशा प्रकारच्या सगळ्या काही संज्ञा, सगळ्या प्रकारची नामाविधानं केली आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला असं वाटायला लागलं की बांबू गरिबाचं, आपल्याला नको, आपल्यासाठी नाही ते। असं होता होता शेवटी अशी वेळ येऊन ठेपली की कुणालाही बोलायला जावं बांबूची लागवड कर की तो लगेच सांगायला लागतो त्यात काय आहे, ते गरिबाचं आहे, आपलं नाही। हा जो एक दृष्टिकोन आमचा निर्माण झालेला आहे त्या दृष्टिकोनाला छेद देण्याची गरज आहे आणि तो देण्यासाठी म्हणून त्याच वेळेला मी आणखीन काही गोष्टी करत होतो, पाहत होतो। जेव्हा जेव्हा तुमच्यातले बरेच शेतकरी संबंध महाराष्ट्रामधले हे अनेक वेळेला अनेक प्रकारचे प्रश्न ॲग्रो1 या मासिकामध्ये पाठवत असतात आणि ह्या प्रश्नांना दिलेली जी उत्तरं असतात, बांबूची लागवड कशी करावी, बांबूच्या कोणत्या जाती लावाव्यात या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा माहिती दिली जाते तथाकथित तज्ञांकडून, मी त्यांना नावं ठेवू इच्छित नाही कारण आपल्याकडे एकंदरच त्या बांबूकडे बघण्याचा दृष्टिकोन मी मगाशी सांगितल्यासारखा गरीब माणसाचा म्हणून गरीब असाच दृष्टिकोन असल्यामुळं त्याच्याकडे काय फारसं कधी कुणी लक्ष दिलं नाही। मग मी जेव्हा या विषयावर गेली 4-5 वर्ष विशेषतः 2008 मध्ये सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंटनी मला मराठवाड्यामध्ये 22 ठिकाणी बांबूची लागवड आणि बांबूचे उपयोग याच्यासाठी बोलायला पाचारण केलं आणि त्यावेळेला माझा दृष्टिकोन बदलत चालला आणि मग त्यावेळेला मी सगळ्या महाराष्ट्राचा जेव्हा एकत्र विचार करायला लागलो त्यावेळेला मग लक्षात आलं की अरे महाराष्ट्राचा एकत्रित विचार करण्याबरोबर महाराष्ट्राचे असलेले जे हवामान विषयक, कृषी विषयक, सॉइल कंडिशन्सवर अशा प्रकारचे जे बदल आहेत, अशा प्रकारचे जे झोन आहेत, अशा प्रकारचे जे विभाग आहेत त्याच्यानुसार आपल्याला बांबूकडे बघावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्याकडे बांबू कुठे कुठे सापडतो, तो कुठल्या अवस्थेत सापडतो, तो कोणत्या प्रकारचा सापडतो याचाही आपल्याला विचार करावा लागेल। असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आपोआप मी वेगळा विचार करायला लागलो, हिंडायला लागलो, संबंध महाराष्ट्र पालथा घातला,
विशेषतः सह्याद्रीच्या दोन्ही उतारावरच्या 8 जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक तालुक्यातल्या 5-5 गावात तरी जाऊन आलो. काय आहे तिथे बांबूची स्थिती. विशेषतः माझा जास्त कारण मी पुण्यात राहतो, पुण्यापासून जवळ आहे माझा सह्याद्री, त्यामुळे मला सह्याद्रीतला बांबू हा माझा जास्त विचाराचा किंवा अभ्यासाचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त भर दिला. पण त्याचबरोबर मी महाराष्ट्राचा विचारही करत होतो. अनेक परिषदांमध्ये जेव्हा गेलो, विशेषतः गेल्या जूनमध्ये मी भोपाळमध्ये ज्या वेळेला गेलो होतो, बांबू MP बांबू मिशननी एक परिषद भरवली, तेव्हा माझ्या असं लक्षात यायला लागलं की त्यांनी केलेलं काम हे आपण त्यांच्या मानाने कुठेच नाही आहोत. म्हणजे परदेशातले लोक काम करतात असं आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं असं चाललेलं होतं. आपण या देशामधल्या लोकांनी जे काम केलं ना ते सुद्धा इतकं प्रचंड आहे. भोपाळमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेने नर्मदा काठ याचा फार प्रचंड मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि त्यांनी एक मॉडेल तयार केलं आणि त्यांनी आता गेल्या 2-1.5 वर्षांपासून नर्मदेचा काठ बांबू लावून हिरवागार करावा या प्रकारची विचारधारा नुसती मांडली नाही तर मांडली पण, आणि जवळजवळ 500 हेक्टरपर्यंत ऑलरेडी बांबू लावून झालाय. हे सगळं काम हे भारतातल्या माणसांनी, आपल्या माणसांनी केलेलं आहे, परदेशातल्या माणसांनी नाही. मी चीनमध्ये जेव्हा गेलो आणि तिथे एक डॉक्टर शू या नावाचे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गेली 50 वर्ष बांबूमध्ये काम करतात असे एक वनस्पतीशास्त्रज्ञ भेटले. खूप गप्पा झाल्या, वयामध्ये फारसा फरक नसल्यामुळे जरा जवळीक जास्त निर्माण झाली. आणि मग मी त्यांच्याशी बोलताना म्हटलं की आम्ही जे भारतामध्ये काम करतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कारण ते बऱ्याचदा येऊन गेले, जवळ 40 वेळा ते भारतात येऊन गेलेत, प्रत्येक प्रांतात जाऊन आलेले आहेत, अगदी आमच्या पुण्यामध्ये पण येऊन गेलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी मला एक मजेशीर गोष्ट सांगितली. म्हणाले चीनमधल्या बांबूचं तुम्ही रिपिटेशन करू नका. चीनमध्ये काय चाललंय, व्हिएतनाममध्ये काय चाललंय, आमच्याकडे काय चाललंय त्याच्यानुसार तुमचा बांबू नाही. तुमच्या शास्त्रज्ञांनी, तुमच्या टेक्नॉलॉजिस्टनी प्रचंड काम केलेलं आहे, फक्त ते काम त्यांच्या लॅबोरेटरीमध्येच राहिलेलं आहे. ते फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत, ते लागवडीपर्यंत, ते इंडस्ट्रीपर्यंत नेऊन जर पोहोचवलं तरी सुद्धा पुष्कळ काय होणार आहे. आणि दुसरा त्यांनी जो सांगितलेला भाग होता तो अतिशय महत्त्वाचा, माझे कान आणि डोळे दोन्ही उघडणारा होता. त्यांनी सांगताना सांगितलं की तुम्ही काही करू नका, पहिल्यांदा तुमच्या बांबूजवळ जा आणि त्याचा अभ्यास करा. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमधून या प्रकारचं प्रेझेंटेशन मी सुरुवात करतोय. आजची स्थिती काय या महाराष्ट्रातल्या बांबूबद्दल. बांबू जंगलातला सापडतो, खाजगी लागवडीतला सापडतो. या 2 प्रकारचा बांबू आपल्याकडे आहे. विशेषतः सातपुड्याच्या पायथ्याशी किंवा खानदेशपासून ते अगदी चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत जो सगळीकडे आहे तो जास्त करून जंगलात वाढणारा बांबू आहे. त्याचे प्रश्न वेगळे आहेत, त्याच्या प्रजाती वेगळ्या आहेत, त्याच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत, त्याच्यापासून निर्माण होणारे पण प्रश्न वेगळे आहेत. त्या संदर्भामध्ये थोडंसं जास्त बोलायला माझ्यापेक्षा जास्त वर्ष त्याच्यामध्ये काम करणारे सुनील देशपांडे इथं आहेत, त्यामुळे त्या विषयाला मी फार हात लावणार नाही. परंतु त्याचबरोबर खासगी लागवडीमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांबू आहे. गेली 60 वर्ष आपल्याकडे एक घोळ घातला गेला की बांबू हा वृक्ष आहे का गवत आहे. खरं म्हणजे वनस्पती शास्त्रातल्या शास्त्रज्ञांनी 150 वर्षांपूर्वी सांगितलेलं होतं की बांबू हे गवत आहे, परंतु आम्हाला ते काही पचत नव्हतं, रुचत नव्हतं, आमच्या खिशाला परवडत नव्हतं, आमच्या आवकीकडे परवडत नव्हतं. म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फक्त त्याची तोडीला परवानगी द्यायची का नाही, तो जंगलातला आहे, मी तोडायला नको, मग ते झाड आहे म्हणून तोडायला नको, याच्यातच आम्हाला गुंतवून ठेवलं. परंतु सुदैवाचा भाग की गेल्या 2-3 वर्षामध्ये हे निश्चित झालं की बांबू हे गवत आहे आणि ते तोडायला काही हरकत नाही. मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. पण याच्या अगोदर अनेक माणसं गेली कित्येक वर्ष काम करतायत आणि विशेषतः सह्याद्रीमध्ये खूप लोकांनी काम केलंय. मी एकच तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सह्याद्रीमधला जो रत्नागिरी जवळचा साखरपा नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी 70 वर्षांपूर्वी सह्याद्री बांबू उत्पादक सहकारी सोसायटी या नावाची एक सोसायटी बाबासाहेब कोलते या नावाच्या माणसांनी पहिल्यांदा स्थापन केली. 60 सालच्या दशकातली ही गोष्ट आहे. मी जस्ट इमॅजिन की आमच्याकडे असं नव्हतं की लोक काम करत नव्हते. खूप ठिकाणी फुटकळ विनायकराव पाटलांनी नाशिक जवळ एक बांबू उत्पादक सहकारी सोसायटी काढलेली होती. अनेकांनी काम केलं. त्याच्याबरोबर अनेक लोकांनी याच्यावर लिहिलं. थत्ते साहेबांचं एक पुस्तक आहे बांबूची वनशेती म्हणून, ते खूप गाजलं, त्याला बक्षिसं मिळाली. खूप जुनं पुस्तक आहे ते. आणि ते पुस्तक हे एकाच प्रकारच्या म्हणजे मानवेल बांबूबद्दलचं आहे, पण ते खूप चांगल्यापैकी
अभ्यासू पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे, कारण थत्ते साहेब हे शास्त्रज्ञ होते, ते MSc बॉटनी असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज नीट आला आणि त्याच्यामुळे त्यांनी ते केलं. मग हे सगळं जेव्हा घडत असताना आपल्याला सुद्धा काही वेगळ्या पद्धतीने याचा विचार करायला पाहिजे. जर इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर आपल्याला खाजगी लागवड करावी लागेल. इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला सरकारी लागवडीवर अवलंबून राहता येणार नाही, कारण त्याचे प्रश्नच वेगळे आहेत आणि तो बांबू इंडस्ट्रीसाठी अवेलेबल व्हायला खूप वर्ष लागतील. कागद कारखान्यांची काय स्थिती झाली ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचे काय परिणाम झाले ते पण आपण बघतो. त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण खाजगी लागवडीकडे वेगळा विषयाने बघूया आणि म्हणून बांबूची लागवड हा शब्द प्रयोग आला. याच्यामध्ये पुन्हा आणखीन दोन गोष्टी आहेत की जरी खाजगी लागवड केली तरी त्याच्यामध्ये नैसर्गिक फुलोऱ्यांनी ज्या व्हरायटी येतात, जे बांबू वाढतात त्याचं बी पडतं आणि त्याच्यापासून पुन्हा लागवड होते. आणि माणग्यासारखा जो बांबू आहे की जो सह्याद्रीतला, तो माणगा आणि चिवा या ज्या दोन व्हरायटी आहेत ह्या फक्त सह्याद्रीत सापडतात, अगदी डांगपासून ते केरळपर्यंत सापडतात. या व्हरायटीचा अभ्यास करत असताना माणग्याला फुलं येतात पण बी धरत नाही, त्यामुळे त्याचा विचार वेगळा करावा लागतो. म्हणून या सगळ्यांचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. मग आपल्याकडे कोणकोणत्या प्रजाती वाढत आहेत तर त्याच्यामध्ये आहे कळक, डेंड्रोकॅलमस स्ट्रिक्टस, कळक किंवा बास या प्रकारचा की जो सगळा तुम्हा सगळ्यांना परिचित आहे, कारण या भागामध्ये तो सर्वात जास्त आहे. दुसरा आहे काटस किंवा काटाबास, हाही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, खूप मोठा वाढणारा, प्रचंड प्रमाणामध्ये वाढणारा, भरपूर काटे आहेत म्हणून त्याचे कधीही लक्ष न दिलेला, काटे काढायचे नकोत. मी एक किस्सा सांगतो याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. या सह्याद्रीमध्ये मुळशी तालुका आहे, तिथे एक मोठं धरण आहे, त्या धरणाच्या वरच्या बाजूला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काटाबास होतो. तर तिथे तरुण माणसांचं जेव्हा लग्न करायचं, कारण तो बांबूचाच प्रदेश आहे, तरुण माणसाचं जर लग्न करायचं असेल तर अट घातली जाते, जावयाला शोधायचा कसा, तो क्वालिफाईड आहे का नाही हे बघायचं कसं. तर त्याच्यासाठी अशी अट घातली जाते की जो अंगाला कुठलाही ओरखडा न येता एक काटस याच्या बासाच्या बेटामधून एक बांबू काढून आणेल त्याला आपली मुलगी आपण देऊ. आता ही थोडीशी गमतीचा भाग आहे, परंतु वस्तुस्थिती आहे की चांगल्यापैकी काटे आहेत, पण तोही चांगल्यापैकी मॅनेज करता येतो. ते काटे आपल्याला व्यवस्थित आपल्याला बाजूला करता येतात. तिसरी जी व्हरायटी आहे माणगा, मेस आणि चिवारी, याला अनेक नावं आहेत कोकणामध्ये आणि देशावर, विशेषतः सह्याद्रीच्या दोन्ही उतारावर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि याचं नाव आहे डेंड्रोकॅलमस स्टॉक्सी. पूर्वीचं नाव होतं सिडोऑक्झिडेंथेरा स्टॉक्सी, आपण ते बॉटॅनिकल नाव बाजूला ठेवूया. फक्त मी ते सांगण्याचा उद्देश असा आहे की गोंधळ होतात कित्येकदा, कारण कळक हा दोन्ही तिन्ही ठिकाणी वापरला जातो म्हणून मी मुद्दाम हे वेगळं सांगतोय. आणि चौथा जो बांबू आहे चिवा, म्हणजेच सिडोऑक्झिडेंथेरा रिची, आताही त्याचं परत नाव बदललेलं आहे, त्या नावाशी आपण सोडून देऊ. हा छोटा बांबू आहे, याच्याबद्दलची थोडीशी माहिती आणि काही फोटो आपण नंतर बघणार आहोत. याच्याशिवाय इतरही काही प्रजाती आपल्याकडे विविध भागांमध्ये लावल्या जातात, त्या प्रायोगिक अवस्थेत आहेत म्हणून त्यांचा व्यापारी लागवड म्हणून अजून तरी कोणी विचार केलेला नाही. आणि मी पण या संबंध भाषणाच्या ह्याच्यामध्ये फक्त व्यापारी लागवड किंवा जिथे नदी काठ आहे, जिथे ओढ्यांचा काठ आहे, जिथे बांध आहेत, अशा ठिकाणी काय कशा प्रकारे लागवड करावी त्याच्याबद्दल बोलणार आहे. हा माणगा त्या बाजूला जरा थोडंसं जे टीव्हीच्या जवळ आहेत त्यांना जरा जास्त स्पष्ट दिसेल. तयार जो बांबू असतो तो पांढरट असतो, पोपटी असतो, त्याच्यावर थोडीशी लव असते, सरळ वाढतो, जास्त दिवस पाऊस आणि दमट हवामान अशा ठिकाणी येतो आणि त्याहीपेक्षा त्याची खालची 15 ते 20 पेरं ही भरीव असतात. हा माणगा हा अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा बांबू आहे. हा फर्निचरसाठी वापरतात. याच्यापासून आपल्याला चांगल्यापैकी प्लायवूड तयार करता येतो, चांगल्यापैकी लंबर तयार करता येतं आणि हँडीक्राफ्टमध्ये पण चांगला वापरला जातो. दुसरा जो आहे तो चिवा किंवा उडा, हा अतिशय लहान ठेंगणा ठुसका असा बांबू आहे. 10 ते 12 मीटरपेक्षा जास्त उंची वाढत नाही. थोडंसं बेट असं फिसकारलेलं असतं, सरळ बांबू सरळ वाढतो पण बेट फिसकारलेलं असतं, लहान आकाराचा आहे, पूर्णपणाने भरीव असतो शेंड्यापर्यंत आणि त्याच्यावर अशी पांढरी पूर्णपणाने लव किंवा पावडर असते. जमीन संरक्षणासाठी, धूप वाचवण्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा बांबू आहे आणि हा फक्त सह्याद्रीत उपलब्ध होतो. अनेकांनी लावून बघायचा प्रयत्न केला परंतु दमट हवामान त्याला जे लागतं आणि उंची जी लागते ती नसल्यामुळे अनेक ठिकाणी तो होऊ शकला नाही. काटस, काटाबास किंवा कटांग, लांबून घेतलेलं मुद्दाम चित्र दाखवलेलं आहे. त्याचं कारण असं की आपल्या लक्षात येईल उंची खूप प्रचंड आहे, 30 मीटरपर्यंत त्याची उंची होते. पोकळ बांबू आहे, चांगला मोठा बांबू आहे,
प्लायवूड तयार करण्यासाठी अति उत्तम अशा प्रकारचा हा बांबू आहे. फक्त दोष त्याचा काटे आहेत. ते जर काटे आहेत, ते काटे जर सवळले पहिला लहान असतानाच, जेव्हा कोवळे काटे असतात तेव्हा जर पहिल्या 10 फुटापर्यंतचे काटे जर कापले तर ह्याच्यासारखा दुसरा चांगला बांबू नाही. नदी नाले ओढे यांच्या काठाने हा उत्तम वाढतो आणि म्हणूनच नर्मदेच्या काठाला लावण्यासाठी म्हणून MP बांबू मिशननी याची निवड केलेली आहे. कळक आणि मानवेल याचा मी मुद्दाम फोटोग्राफ ठेवला नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना जो नेहमी बांबू दिसतो तो कळक आणि मानवेलच असतो. असं अर्धचंद्राकार अशा प्रकारानं ते बांबूचं बेट असं बाहेर येतं. काही खालची 7-8 पेरं फक्त भरीव असतात, बाकीचा सगळा पोकळ असतो. खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. या बांबूचं वैशिष्ट्य असं की अति पावसाच्या प्रदेशापासून अगदी दुष्काळी पावसाच्या प्रदेशापर्यंत सगळीकडे सापडतो. एक पुढे चित्र येईल तुम्हाला की आज ज्या ठिकाणी गेली 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ आहे त्या ठिकाणी फक्त 2 महिन्याच्या ड्रीपवर तो बांबू कसा वाढला याचे काही फोटोग्राफ मी दाखवणार आहे. पण ह्या बांबूचं वैशिष्ट्य असं की हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र हा बांबू उपलब्ध आहे. भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्र या बांबू खाली आहे. थोडीशी लागवडीची तंत्र. जमिनीच्या पृष्ठभागातील फक्त 1 ते 1.5 मीटरमध्ये हा वाढतो. बांबूचं वैशिष्ट्य असं आहे की बांबूला तंतुमुळं असतात. बांबूचं मूळ हे खोल जात नाही, वरच्या 1 ते 1.5 मीटरमध्ये असतो. त्यामुळे आपण जो खड्डा घेतो तो खड्डा घेताना जर आपला 6 इंच किंवा 1 फुटाचा खड्डा असेल तर ती बरोबर मुळं जातात. आडवा खड्डा असेल तर मुळं चांगली जास्तपैकी पसरतात. कमी पावसात पण वाढतो. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर लावा तुम्ही साधारण जून जुलै जानेवारीमध्ये लावलात तर काही दिवस वाढेल. दुष्काळ पडायला लागला, पाऊस संपला किंवा उन्हाळा जास्त पडायला लागला की तुम्हाला असं वाटेल आता सुकला आणि गेला. पुन्हा पाऊस पडला की त्याची जी जमिनीमधली जी खोड आहेत ती पुन्हा स्प्राउट होतात आणि नवीन बांबू यायला सुरुवात होते. अतिशय उत्तम अशा प्रकारचं पीक आहे. एक गोष्ट तुम्हाला किती वैशिष्ट्य आहे याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्या वेळेला नागासाकी मध्ये बॉम्बिंग झालं जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, त्यावेळेला अख्खं सगळं ग्रीनरी सगळी बेचिराख होऊन गेलेली होती आणि पहिल्यांदा जर कशाचा कोंब आला असेल तर तो फक्त बांबूचा आला, बाकी कशाचा आला नाही. म्हणजे वरच्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस करणारं केमिकल पसरून सुद्धा जमिनीमध्ये त्याचं जे खोड होतं ते अतिशय सुरक्षित राहिलं. त्याला थोडंसं पाणी मिळाल्याबरोबर, थोडीशी आर्द्रता मिळाल्याबरोबर ते लगेच स्प्राउट झालं आणि पहिला बांबू हा वर आला. इतका कणखर, टिकाऊ आणि मजबूत आणि अगदी म्हणजे ज्याला फेकून द्यावा. आणि जसं एखादं ह्याच्यातली जी मुलं असतात झोपडपट्ट्यामधली किंवा अतिशय गरिबीत वाढणारी की ज्यांना काही मिळालं नाही तरी ती चांगल्यापैकी वाढतात, तशा प्रकारचा हा बांबू आहे. जमिनीतील खोड दुष्काळात मिळणाऱ्या ओलाव्यावर जिवंत राहतं. पाऊस पडला किंवा पाणी मिळाले की वाढ चालू होते. डोंगर उतारावरही बांबू वाढतो. मी अशी लागवड आज गेली मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सह्याद्रीमध्ये अगदी वारंवार हिंडतोय, बाकीच्या ठिकाणी पण हिंडतोय, जिथे अगदी असा उतार ज्याला आपण म्हणूया की पाणी वर टाकलं तर 1-2 मिनिटामध्ये ते खाली असा ज्याला उतार म्हणतो, त्या उतारावर सुद्धा बांबू वाढतो. फक्त दगड नसावा, म्हणजे दगड म्हणजे काळा पत्थर नसावा. तसं जर असेल, मुरुम असेल तर त्या ठिकाणी बांबू वाढतो. 4थ्या वर्षीपासून उत्पन्नाला सुरुवात होते. हा एक मुद्दा असा आहे की ज्याच्यामुळे जरा बांबूकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आता 4थ्या वर्षापासून सुरुवात होते म्हणजे काय, तर 4थ्या वर्षानंतर तुम्हाला बांबू मिळणार आहे. पण असं नाही आहे, आपण जर मॅनेजमेंट केली, क्रॉपची जर मॅनेजमेंट केली तर मध्ये आपण पिकं घेऊ शकतो आणि त्याच्यामधून पहिल्या 3 वर्षात जो केलेला खर्च आहे तो सगळ्याच्या सगळा खर्च हा परत मिळवू शकतो, हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर मात्र दरवर्षी कापला गेला तरच व्यापारी उत्पन्न मिळतं. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असा एक समज झालेला आहे की 1 वर्षाआड कापायचा, आणि फॉरेस्टवाल्यांनी करून दिलेला समज आहे की त्यांच्या मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेसमध्ये असा प्रॉब्लेम असतो की त्यांना सगळीकडे एका वेळेला प्रत्येक वर्षी कापता येत नाही. म्हणून त्यांनी एक असा निर्णय घेतला काही वर्षांपूर्वी, ब्रिटिशांच्या काळामध्ये तोच पुढे अजून चालू आलेला आहे की 2 वर्ष किंवा 3 वर्षांनी आपण बांबू कापूया. त्याचे दुष्परिणाम त्या बांबूवर होतात आणि त्यामुळे तुम्हाला बांबूचं यील्ड मिळत नाही. पहिल्यांदा आपल्याला हे निश्चित करावं लागेल की बांबू हे पीक म्हणून घ्यायचं आहे. बांबू हे काही होत नाही म्हणून बांबू लावला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं न करता त्याच्याकडे जर नीट लक्ष दिलं गेलं तर निश्चितपणानं बांबू हा आपल्याला चांगल्यापैकी आधार देतो. जर बेटं साफ केली नाहीत तर निकृष्ट दर्जाचे बांबू मिळतात की जे फॉरेस्टमध्ये घडतं. म्हणून खाजगी लागवड करत असताना बेटं साफ केली गेली पाहिजेत. पहिल्या 2ऱ्या वर्षी ज्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी वाळलेली, कुजलेली किंवा ज्याच्यावर रोग पडलेला आहे, किडी पडलेल्या आहेत, असे बांबूचे जे बांबू येतात
ते ताबडतोब काढले गेले पाहिजेत, तरच तुमचा बांबू हा चांगल्यापैकी वाढेल. फुलं येऊन बी धरल्यानंतर बेटं मरतात, तेव्हा पुन्हा लावावा लागतो किंवा नैसर्गिकरित्या उगवतो. 1 वर्ष ती गॅप जाते, 1 किंवा 2 वर्षांची, पण तो पुन्हा आपल्याला मिळू शकतं. काही कळकासारखं जे आहे मानवेलसारखा बांबू की त्याचं आधी आपल्याला लक्षात येतं साधारणपणे फुलं यायची आयडिया यायला लागते. जर आपण नीट बांबूकडे बघितलं तर त्याला बारीक बारीक असे पानं जी नेहमीच येतात त्याच्याऐवजी पानं लहान होतात आणि आपल्या लक्षात यायला लागते आता बहुतेक पुढच्या वर्षी हा फुलणार. अगोदरपासून जर व्यवस्था केली तर तो बांबू फुलतानाच आपल्याकडे जर रोपं तयार असतील तर लगेच आपण ती रोपं लावली तर पुन्हा पुढचा कार्यक्रम आपला चालू होऊ शकतो. आणि आयुष्य प्रजातीनुसार 30 ते 100 वर्ष असतं. यातला जो मगाशी चिवा सांगितला त्याचं आयुष्य आहे 40 वर्ष. जो मानवेल सांगितला त्याचं आयुष्य 30 ते 40 वर्ष. जो काटस सांगितला त्याचंही आयुष्य 40 ते 60 वर्ष आहे. आणि माणगा जो आहे त्याला फुलं आली तरी त्याचं बी धरत नाही, त्यामुळे 80, 90, 100 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही त्याचं पीक घेऊ शकता. मग बांबूच्या लागवडीच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत तर ठोंबापासून लावता येतो, बियांची रोपं लावता येतात, पेरांपासून केलेली रोपं लावता येतात, फांद्यांची रोपं लावता येतात आणि उती संवर्धनातून टिश्यू कल्चरनी जी केलेली रोपं असतात ती पण आपण लावू शकतो. यातल्या ठोंबांपासून हा जो फोटोग्राफ आहे हा माणगा बांबूचा या सीझनमधला अगदी जूनमधला घेतलेला भोर तालुका जो आहे पुण्याजवळचा त्या ठिकाणचा हा फोटो आहे. बघा अख्खा लांबच लांब बांबू आहे आणि हा पहिल्या वर्षी जो आलेला बांबू आहे तो बांबू ते काढतात मुळापासून आणि तो ठोंब लावतात किंवा ज्याचा रायझोम लावतात. शास्त्रीय भाषेत बोलायचं तर तिकडे ठोंब म्हणतात. त्या ठोंबापासून तो लावला जातो. पहिल्याच वर्षी त्याला लगेच पानं यायला लागतात आणि व्यवस्थित तो जगतो. फक्त जगण्याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. नवीन वर्षांचे कोंब पूर्ण बांबू किंवा खालील 5-6 पेरं, हा जो लांबलचक बांबू तुम्हाला जो दिसतोय त्याच्याऐवजी खालची 5-6 पेरं खरं म्हणजे लावली पाहिजेत. परंतु काही लोकांच्या अशा धारणा झालेल्या आहेत की अख्खा लावल्याशिवाय होत नाही म्हणून ते अख्खा लावतात. परंतु आता पटायला लागले, हळूहळू त्याच्यात बदल होतोय. तयार होणाऱ्या रोपांची संख्याही मर्यादित असते, कारण एका रोपाची या वर्षीची किंमत ही 140 रुपये होती, एका ठोंबाची किंमत. त्यामुळे 140 रुपयाचे एक रोप लावायचं तर व्यापारी लागवड नाही करता येणार. घराच्या भोवती लावण्यासाठी 10 रोपं आणली तरी सुद्धा 1400 रुपये घालवायचे. त्यामुळे याची व्यापारी पद्धतीनं लागवडीसाठी याचा काही फारसा उपयोग होत नाही. बियांपासून फुलावर येणाऱ्या प्रजातींसाठी बी आयुष्य काही दिवस किंवा 2-3 महिनेच असतं. उगवण खूप कमी असते. वाफ्यावर पेरून किंवा पिशवीत पेरून बी लावतात. बी गहू किंवा भातासारखं दिसतं. नर्सरीतील रोपं घेणं श्रेयस्कर आहे, कारण आपल्याला टेक्नॉलॉजी आपण शिकलेलो नसतो. त्याचं उगवण क्षमता खूप कमी असते. आपल्याला ते बी जरी त्या देणाऱ्या माणसाने सांगितलं की 2च महिन्याचं बी आहे तरी प्रत्यक्षामध्ये ते 2 वर्षांचं सुद्धा असू शकतं आणि मग आपण मार खाण्याची शक्यता, आपला एक अख्खा सीझन वाया जातो. तेव्हा शक्यतो नर्सरीमधून हे रोप घ्यावं. सोशल फॉरेस्ट्रीच्या नर्सरीत मिळतं, काही खाजगी नर्सऱ्या पण देतात आणि आता बांबूच्या नर्सऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या आहेत. आणि माझ्या समोर जे तरुण बसलेले आहेत त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही तुमच्या भागामध्ये सुद्धा बांबूची जर नर्सरी काढलीत तर त्यालाही पुढची 25-50 वर्ष भरपूर स्कोप आहे. 8-10 महिने वयाचं रोप असतं. रोप घेताना काळजी काय घ्यायची तर पिशवीमध्ये किमान 2-3 फुटवे पाहिजेत. सिंगल फुटवे असलेलं रोप शक्यतो घेऊ नका. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की ते 1-2 महिन्यापूर्वीच लावलेलं असू शकतं. त्यामुळे जास्त दिवस असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फुटवे जास्त असायला पाहिजे असं रोप घ्या. साधारण 1 फूट उंची असावी. खात्रीशीर नर्सरीतून घ्यावं म्हणजे फसवणूक होणार नाही. मानवेल, काटस आणि चिवा, विशेषतः मानवेल आणि काटस या बांबूंची रोपं ही या पद्धतीनं याच्यापासून मिळतात, बियांपासूनची. नंतर पेरांपासून व्यापारी लागवडीसाठी सर्वात योग्य असा मार्ग आहे. 1 किंवा 2 वर्षांचा पक्व न झालेला बांबू घेतात. उगवणीसाठी संप्रेरक लावतात, हॉर्मोन्स लावतात, IBA नावाचं जे हार्मोन मिळतं ते लावतात आणि रोपं साधारण 6 महिन्यामध्ये फेरबदलासाठी येतात. नंतर स्वतंत्र नर्सरीमध्ये ती लावता येतात. फक्त एवढंच आहे की याच्यासाठी नर्सरीचं तंत्र वापरावं लागतं. परत मगाशी मी सांगितलं तसं काही लोकांनी फक्त बांबूची नर्सरी करायचा उद्योग करायचा ठरवलं तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पेर जवळजवळ 1 रोप देतं. फांद्यांपासून चित्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा अशा फांद्या खाली फुटतात आणि तुम्ही जर नीट त्या बारकाईनं फांद्या बघितल्यात तर त्याला मुळं फुटलेली असतात. अशा फांद्या निवडाव्यात. अशा फांद्या या करवतीनं कापून घ्याव्यात आणि त्याला त्या IBA मध्ये किंवा याच्यामध्ये काय तुमचं ह्युमिक ॲसिडमध्ये
अशा पद्धतीने त्या थोडा वेळ बुडवून ठेवाव्यात, 1 तास 2 तास 4 तास, आणि नंतर पिशवीत लावाव्यात. त्या फांद्या या 2-3 महिन्यामध्ये व्यवस्थित वाढतात. बऱ्यापैकी याचं सर्व्हायवल पर्सेंटेज आहे. या फांद्या पुढे सांगितलंच मी. उती संवर्धन टिश्यू कल्चरनी या प्रकारची सगळ्या प्रकारची रोपं करता येतात. आमच्याकडची रोपं नेऊन आणि जगामधल्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटी, सगळ्या प्रकारच्या प्रजाती गोळा करून बेल्जियममध्ये खूप चांगल्यापैकी टिश्यू कल्चर लॅबोरेटरी उभी राहिली आणि ते अब्जावधी डॉलरचा दरवर्षी धंदा करतात. त्यांना जमलं ते, आम्हाला जमलं नाही. आमच्याकडे असंख्य लोक टिश्यू कल्चरवर PhD करतात, MSc करतात, असंख्य टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज आहेत, परंतु एक ठराविक 4-5 जर जाती सोडल्या तर बाकी कुठल्याही जातींबद्दल आपल्याकडे टिश्यू कल्चरनी मल्टिप्लिकेशन होत नाही. ते करण्याची गरज आहे. म्हणून माझं जी मंडळी ॲग्रिकल्चरमध्ये काम करतात, जी मंडळी बायोटेक्नॉलॉजीत काम करतात, टिश्यू कल्चरमध्ये काम करतात, त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो, शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून केवळ 10,000 रोपं आणि 1 लाख रोपं खपली तरच आपली लॅबोरेटरी फायद्यात चालणार आहे हा विचार न करता जास्तीत जास्त वेगवेगळ्या व्हरायटीची रोपं कशी तयार करता येतील टिश्यू कल्चरने ते पहा. म्हणजे मग इलाइट मटेरियल, जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती या आपल्याला निर्माण करता येतील आणि त्या निर्माण केल्या तरच पुढे व्यापारी लागवडीमधून आपल्याला फायदा होऊ शकेल. आता महाराष्ट्रासाठी जर लागवड करायची झाली तर कशी करता येईल? आपल्याला 3 विभागामध्ये महाराष्ट्राची विभागणी करावी लागेल. एक म्हणजे विदर्भ आणि खानदेशातले जास्त पावसाचे जिल्हे की जे साधारणपणे धुळे जिल्हा सोडता सुरू होतात आणि गडचिरोलीपर्यंत जाऊन पोहोचतात. हा जो सातपुड्याचा सगळा जो उतार आहे त्या ठिकाणी जो लागणारा, म्हणजे या भागामध्ये लागणारा जो बांबू आहे त्याच्यासाठीचा एक विभाग आहे. तिथे आपल्याला जास्त करून कळक आणि काटस हे 2 बांबू हे जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येतात. कळकाचं तर ऑलरेडी लावलेले आहेत, काटस हा नवीन पद्धतीने आपल्याला जास्त प्रमाणात वाढवावा लागेल. विशेषतः ओढे, नाले, नद्या, पाणलोट क्षेत्र याच्या परिसरामध्ये जर काटस बांबू लावला तर अतिशय चांगल्यापैकी आपल्याला मातीचं आणि पाण्याचं संरक्षण करता येईल. दुसरा भाग झाला सह्याद्रीच्या उतारावरचे जिल्हे. अगदी गुजरातमधला जो डांग भाग आहे, डांग जिल्हा जो आहे त्याच्यापासून जो सुरू होतो तो अगदी गोवा जिथे सुरू होतो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सह्याद्रीचे जे दोन्ही उतार आहेत, मी एका बाजूला आताचा नवीन पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात नाशिक, नंतर पुणे, नंतर सातारा आणि कोल्हापूर असे सगळेचे सगळे जे जिल्हे आहेत या सगळ्यांसाठी वेगळा विचार करावा लागेल. कारण या ठिकाणची जमीन वेगळी आहे. या ठिकाणी तांबूस माती आहे, या ठिकाणी काळी माती नाही. या ठिकाणी उतार जे आहेत काही ठिकाणी तीव्र आहेत, काही ठिकाणी साधे उतार आहेत. पण मुरुम चांगला आहे आणि मुरमाचंच मातीत रूपांतर होतं, त्यामुळे मुरमामध्ये आपण चांगल्यापैकी बांबू लावू शकतो. आणि उर्वरित जे कमी पावसाचे जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि पाणलोट क्षेत्र, नदी किनारे, या ठिकाणी कळक आणि काटस लावायला लागेल. सह्याद्रीमध्ये लावताना आपल्याला माणगा, उडा आणि काटस हे 3 व्हरायटीज लावायला लागतील. कळक हा जास्त प्रमाणात लावला जाऊ नये, कारण कळकाचं उत्पन्न हे सह्याद्रीच्या उतारावर त्या मानाने बाकीच्या यांच्यापेक्षा कमी येतं. उद्देश काय काय असावा बांबूच्या लागवडीमागे याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. एक उद्देश आहे व्यापारी लागवड. कशासाठी करायची? जगाच्या बाजारामध्ये जर तुम्हाला तुमच्या वस्तू विकायच्या असतील तर बांबूचं जे जगातलं जे आजचं उत्पन्न आणि त्याचा जे निर्यात आहे त्याच्याकडे जर नीट नजर टाकली तर माझ्या मित्रांनो एक दुःखद गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते. भारत हा सर्वात जास्त बांबू खालचं क्षेत्र असलेला प्रदेश आहे. मी सांगतो त्याच्याकडे जरा नीट बारकाईनं बघा. भारत हा बांबू खाली सर्वात जास्त क्षेत्र असलेला प्रदेश आहे. त्याच्या खालोखाल चीन आहे. भारतामध्ये सर्वदूर एकरी किंवा हेक्टरी यील्ड जे आहे, विशेषतः हेक्टरी यील्ड, ते जास्तीत जास्त डोक्यावरनं पाणी 5 टनाच्या पुढे जात नाही. चीननी ही मर्यादा 25 टनापर्यंत नेऊन पोचवली आहे. चीनमधला माणूस आकाशातनं पडलेला नाही आणि आम्ही भारतीय मातीतनंच फक्त उगवलेले नाही, सगळेही एकाच जीनमधून निर्माण झालेले आहोत. मग त्यांना जे जमतं ते आम्हाला का नाही जमणार हा आम्हाला विचार करावा लागेल. त्याच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं जरा नियोजन करणं, त्याची लागवड करणं, त्याच्याकडे नीट बघणं. म्हणून विशेष करून ज्यांना बांबू लावायचा आहे त्यांनी लावायला सुरुवात करण्याच्या पूर्वी आजूबाजूला जाऊन बांबूकडे दर 15 दिवसांनी जाऊन बघा. तो कसा वाढतो, त्याची काय आवश्यकता आहे, त्याला काय पाहिजे आहे,
तो काय सांगतोय, त्याच्यामध्ये काय घडतंय, त्याच्यामध्ये किती रोग पडतायत, किती किडी येत आहेत, त्याच्या वाढण्याची पद्धत कशी आहे, तिथे मरतात का, जर वरचा शेंडा तुटला तर काय घडतं, या सगळ्या गोष्टी जर नीट बघितल्या तर आपोआपच आपल्याला सुद्धा कळायला लागेल की आपण बांबूकडे नीट लक्ष दिलं तर बांबूपासून आपण उत्पन्न मिळवू शकतो. पुढे मी देणार आहे की कशी लागवड करावी, त्याच्यामधून आपण साधारण 20 टनाचं टार्गेट आत्ता ठेवतो आणि आमची खात्री आहे की या पद्धतीने गेलं तर 20 टन बांबू मिळायला काही अडचण नाही. आपल्याला शेवटी 50 टनाकडेच जावं लागेल. चीननी सुद्धा 50 टनाचं टार्गेट ठेवलं आहे. मगाशी व्यापारी लागवडीची सुरुवात बोलताना बोललो की चीनकडे बघा. दुसरा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन, जो जगातला जो निर्यातीचा व्यापार आहे बांबू व्यवसायाचा, किती आहे काय आहे ते डॉलरमधले मी बाजूला ठेवतो, आकडेवारीत जात नाही, परंतु टक्केवारीत जातो. 95% व्यापार हा एकट्या चीनच्या हातात आहे. 95% व्यापार हा एकट्या चीनच्या हातात आहे. आणि आम्हाला व्हिएतनाम आणि कंबोडिया आणि लाओस किंवा हे जे सगळे काही मेकॉंग नदीच्या काठचे जे प्रदेश आहेत यांनी आम्हाला पाठीमागे टाकलंय. आम्ही फक्त 1% जगाच्या व्यापारामध्ये घेतो आहोत. उरलेले 4% ह्या लोकांनी घेतलेत. काही थोड्या प्रमाणात ब्राझीलमधून आपल्या जवळपास बरोबर असा येतो. एवढं मोठं क्षेत्र, इतक्या व्हरायटीज, चीनपेक्षा आपल्याकडे व्हरायटीज जास्त आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं हवामान, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश, वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे नमुने, एवढं असून सुद्धा आम्हाला थोडा सुद्धा पेशन्स राखून बांबूकडे बघता येत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. कारण आम्ही बांबूला गरीबच ठेवलं, गरिबांचं पीक म्हणून ते गरीब ठेवलं, हे करून चालणार नाही. दुसरी गोष्ट चीननी जी लक्षात घेतली ती अशी की त्यांनी त्या ठिकाणी व्यापारी लागवड करण्यासाठी म्हणून एक निष्कर्ष काढला की बांबूला आपण लाकडाची रिप्लेसमेंट, लाकडाला चांगला पर्याय म्हणून बांबूला उभं करूया. आणि तो जर केला तर आपोआप आपल्याला वेगळ्या पद्धतीने बांबूकडे बघता येतं. मी जेव्हा मगाशी सांगितलं की 17-18 इंडस्ट्रीज बघायला गेलो, कोणकोणत्या इंडस्ट्रीज बघितल्या असतील? प्लायवूड बघितलं, लंबर म्हणजे आपल्या ज्या तुळ्या आपण करतो त्या प्रकारच्या इंडस्ट्रीज बघितल्या, त्याच्यापासून व्हिनियर तयार करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या, हँडीक्राफ्ट पण मशीनवर करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या, व्हेनेशियन ब्लाइंड्स करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या, त्याच्याबरोबर बांबूच्या भुशापासून कोळसा करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या, पेलेट्स करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या, पार्टिकल बोर्ड करायच्या इंडस्ट्रीज बघितल्या. बांबूच्या फांद्यांपासून अब्जावधी डॉलरचे झाडू हे जर्मनी आणि जपानमध्ये पाठवले जातात, तेही बघून आलो. आणि या सगळ्याचा जो गाभा होता तो सगळ्याचा गाभा होता प्री प्रोसेसिंग युनिट. आमच्याकडे दुर्दैवाने काय झालंय की कुठली इंडस्ट्री काढायची बांबूची तर अख्खाच्या अख्खा बांबू त्या माणसाला विकत घ्यावा लागतो. त्यांच्याकडे ते झालं होतं. मग तिथल्या लोकांनी नीट विचार केला आणि त्यांनी ते बाजूला काढलं. आणि तो बांबू त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच बांबू तिकडे जातो. त्याचा जो नको असलेला भाग आहे, पुढचे शेंडे लहान होत जातात, ते नको आहेत. जो भुसा आहे तो का म्हणून त्यांनी विकायचा, तो आधीच काढला जातो. खालची जी वाकडी तिकडे पेर आहेत ते त्यांना नको असतात, ती बाजूला काढली जातात. हे काम शेतकऱ्याच्या लेवलवर शेतामध्ये चालतं, शेताच्या जवळपास चालतं. आणि त्यामुळे घडलं कसं की आपोआपच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि शेतांमध्ये किंवा खेड्यांमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं आणि चांगल्या प्रकारचं त्यांना पाहिजे तेवढंच रॉ मटेरियल हे इकडे यायला लागलं. म्हणून प्रोसेसिंग युनिट असतं. काय असतं? अगदी सिंपल असतं. बांबू शेतकऱ्याकडून त्या प्रोसेसिंग युनिटला जातो. तो वेगवेगळ्या आकारामध्ये कापला जातो. खालचे जे 2-3 पेरं वाकडे असतात ती बाजूला काढतात. मधले सारख्या जाडीची असलेली 6-6 फुटाची 8-8 फुटाची पेरं बाजूला काढली जातात. ती 8-8 फुटाची पेरं फोडली जातात, ज्याला स्प्लिटिंग म्हणतात. त्याला एक मशीन आहे. ते आपल्याकडे ह्या सगळ्या प्रकारच्या मशिनरी आणि आपल्याकडे डेव्हलप झाल्यात बरं का. असं काही नाही आहे की त्यांच्याकडनं आता काही इम्पोर्ट करायला पाहिजे. आपल्या इथे नागपूरमध्ये काही लोक विकतात, देवासला विकतात. तर या मशीनवर ते आधी फोडला जातो. त्याच्यानंतर त्याचे जे पेर आहेत, आपल्याला माहिती आहे बांबूला पेर असतं आणि ती पेर म्हणजे एक युनिट असतं, एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नसतो. मग ती पेरं कापली जातात, त्याचं साफ केली जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून पट्ट्या काढणं किंवा मोठ्या अशा याच्यानुसार बांबू काढणं, चॉपस्टिक सारखे किंवा आपल्या ज्या काड्या असतात त्याचे लांबच्या लांब 6 फुटाचे अशा प्रकारचे बांबू काढले जातात. आणि मग आपोआपच घडतं काय की हे जे सगळे बांबूचे जे प्रकार केले, पट्ट्या किंवा या सगळ्या तारा, हा माल हा मोठ्या इंडस्ट्रीजला रॉ मटेरियल म्हणून जातो. सगळं रॉ मटेरियल शेतामध्ये तयार होतं आणि फक्त जे रॉ मटेरियल म्हणून त्यांना जे रॉ मटेरियल आहे तेच जातं. हे त्यांचं फायनल प्रॉडक्ट असतं खेड्यातल्या इंडस्ट्रीचं. जो भुसा येतो तो भुसा पार्टिकल बोर्ड करायला जातो, कोळसा करायला जातो, पॅलेट करायला जातो. ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांपासून झाडू केला जातो. ह्या सगळ्या इंडस्ट्रीज त्या खेड्यामध्ये राहतात. फक्त मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या वाढतात. आपोआपच ट्रान्सपोर्टेशन,
लेबर या सगळ्या गोष्टींची किंमत जी आहे ती कमी होते आणि आपोआपच त्यांना ते परवडतं. आज चिनी वस्तू भारतामध्ये स्वस्त का मिळतात? कारण तिथे मास स्केलवर ते प्रोडक्शन होतं म्हणून. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आहेत, वेगळा विषय आहे तो. फक्त या व्यापारी लागवड का करायची याच्यासाठी मी बोलतो. म्हणून आपल्या लोकांनी जर अशा प्रकारानं जास्त बांबूची लागवड केली, क्वालिटी बांबू दिला, जास्त प्रमाणात दिला, तर आपोआपच आपल्याकडे चांगल्यापैकी बांबूच्या इंडस्ट्रीज तयार होतील. याची टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये उपलब्ध आहे. आपली इपिरती म्हणून एक संस्था आहे बंगलोरला. त्या बंगलोरच्या संस्थेमध्ये प्लायवूड तयार करणं आणि तुळया तयार करणं याची टेक्नॉलॉजी ते द्यायला बसलेले आहेत. मी तिथल्या शास्त्रज्ञांना बोललो. फक्त दुर्दैवाचा भाग असा आहे, ते आपणहून तुमच्याकडे येत नाहीत, तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. हाच तर फक्त एक आपला तोट्याचा भाग आहे. तो आता कुठेतरी सुधारला जावा अशी नॅशनल बांबू मिशनकडनं पण आमची अपेक्षा आहे. बघूया काय होतं ते. म्हणून व्यापारी लागवड करावी. आज नाही उद्या हे सगळ्यांना समजणार आहे. हे व्हायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी बांबू प्लायच्या विशेषतः आसाम आणि मणिपूर मागामध्ये फॅक्टऱ्या निघालेल्या आहेत. ऑलरेडी कामं सुरू झालेली आहेत. फक्त त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल पण आपल्याला एका बाजूने द्यावं लागेल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वारघडीसाठी बांबू. आपण जी फळबागा लावतो त्याच्या कडेला जर बांबू लावला तर आपोआप येणारं जे जोरातलं वारं आहे, हवामान बदल जो आहे तो हवामान बदल होतो, हिरवं कुंपण होऊन जातं, चोरांपासून आणि प्राण्यांपासून संरक्षण होतं आणि त्याचबरोबर वारा थांबतो. आपोआपच आपल्याकडची जी फळबाग आहे ती चांगल्यापैकी उत्पन्न देते. जमिनीची धूप थांबवण्यासाठी अनेकांनी हे प्रयोग केलेले आहेत की उतारावर जर बांबू लावला तर आपोआप जमीन जी वाहून जाते ती वाहून जात नाही, तिथेच थांबते आणि आपोआप ती जमीन चांगली सुधारायला लागते. म्हणून वर्कस जमिनी विशेषतः याच्याखाली आणणं गरजेचं आहे. आणि पाणी समृद्धीसाठी आपले जे सगळे डोंगरांचे जे उतार आहेत त्याच्यावर जर CCTमध्ये जर बांबू लावला गेला तर आपोआपच ते पाणी तिथेच मुरेल, हळूहळू खाली जाईल आणि पायथ्याशी असलेल्या सगळ्या विहिरींना चांगल्यापैकी पाणी यायला लागले, शुद्ध पाणी यायला लागेल आणि आपोआपच आपल्याला बांबूमधून पाण्याची पण समृद्धी मिळेल. काही पथ्य मात्र पाळली पाहिजेत. शक्यतो चांगल्या पिकांच्या जमिनी बांबू लागवडीसाठी वापरू नका. कारण चांगल्या पिकांच्या जमिनीत चांगली पिकं घेऊन त्याचं उत्पन्न आपण वाढवायला शिकूया. बांबूसाठी आपण वर्कस जमिनी, डोंगर, उतार, माळरानं, नदीकाठ, ओढे, नाले यांचे काठ आणि पाझर तलाव, गाव तलाव अशा सर्व ठिकाणी आवर्जून लावला पाहिजे. मध्य प्रदेशानं मगाशी सांगितलं संपूर्ण नर्मदा नदीचं पात्र हे बांबूने व्यापण्याचा कार्यक्रम घेतला आहे. आणि त्यांनी तिथे काय केलं आहे तर दर 25-30 किलोमीटर नंतर एक प्लायवूडची फॅक्टरी टाकायचा त्यांचा प्लॅन आहे. एका प्रायव्हेट सेक्टरच्या ह्यांनी PPP करून त्या ठिकाणी फॅक्टरीची ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे. सर्व फळबागांच्या चोफेर वारघडीसाठी बांबू लावला तर वाऱ्यापासून संरक्षण होईल आणि उत्पन्नात वाढ होईल आणि बांबूचं ॲडिशनल उत्पन्न मिळेल. बांबू लावताना 1 फूट अंतरावर 5-6 बेटानंतर आपापल्या भागातील जंगली किंवा उपयुक्त वृक्ष लावावेत. यामुळे बांबू सरळ वाढतात. हे तंत्र शेतकऱ्यांनी शोधून काढलेलं आहे. याच्यावर कुठेही संशोधन करावं असं आमच्या शास्त्रज्ञांना वाटलं नाही. पण तुम्ही जर सह्याद्रीत गेलात, तुम्ही जर इतर ठिकाणी गेलात तर त्या सर्व ठिकाणी विशेषतः मला चीनमध्ये पण हेच आढळलं, इकडे पण हेच आढळलं की त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलंय की जेवढा बांबूला शेताचा झाडाचा आधार मिळेल तेवढा बांबू सरळ वाढतो. म्हणून प्रत्येकाने हे बांबूच्या मागे बांबू बरोबर झाड लावलं पाहिजे. व्यापारी लागवडीसाठी प्रजातीनुसार अंतर पाहिजेत. कळक 3x3 किंवा 4 मीटरवर सऱ्या काढून 2 मीटरवर रोपं लावणं. हेक्टरी संख्या 1110 किंवा 1250. काटस 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावर 400 रोपं लागतात हेक्टरी. माणगा 3 मीटर बाय 3 मीटर किंवा 4 मीटर अंतरावर सऱ्या 2 मीटर रोपं 1110 ते 1250 आणि उडा 3 मीटर बाय 3 मीटर 1110 किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त 1200-1400 पर्यंत रोपं लागतील. वारघडीसाठी लावताना फळबागेच्या चारी बाजूला 4 मीटर अंतरावर एक ओळ लावावी. काटस लावल्यास जनावरं आणि चोरांपासून संरक्षण होते. जमिनीची धूप थांबवण्यासाठी नदी काठ, ओढे, नाले काठ, पाणलोट क्षेत्र, नदी काठावर शक्यतो जास्त आर्द्रता आवडणारा काटस बांबू लावावा. पूर रेषा आणि नेहमीचा प्रवाह. आपण पहा कुठली जर नदी बघितली तर जो सामान्य वाहणारा नेहमी 8 महिने वाहणारा प्रवाह जो आहे त्याची एक लाईन असते आणि पूर जेव्हा येतो त्याची एक लाईन असते. या दोन्हीच्या मधला जो भाग आहे की पूर आल्यानंतर तो भाग हा तिथे पाणी येत नाही परंतु तिथे ओलसरपणा असतो. म्हणून त्या ठिकाणी जर बांबू लावला तर तो बांबू हा जास्त चांगला वाढतो. कारण बांबूला पाणी लागतं, म्हणजे गारवा लागतो किंवा ओलावा लागतो. पण पाणी असलेल्या ठिकाणी म्हणजे पाण्यामध्ये जर बांबूचे पाय राहिले तर बांबू जगत नाही.
पाणलोट क्षेत्रात आवडनिवड पद्धतीने बांबू लावावा, त्यासाठी त्या हवामानाचा विचार करून प्रजाती निवडावी. हा दाट लावावा, म्हणजे मग आपोआप जी माती त्या पाझर तलावामध्ये वाहून येते ती येणार नाही. आणि हवामानानुसार प्रजाती निवडावी, जी मगाशी मी आधीच सांगितली. पाणी संवर्धनासाठी मी बोललो की समतल चर CCT ज्याला म्हणतात ते काढून तीव्र उतारावरून कोणत्याही उतारावर 6 इंच माती अथवा मुरुम असलेल्या ठिकाणी दर 3 मीटरवर लावल्यास वरंब्यावर लावायचा. वरनं येणारं पाणी त्या चरामध्ये राहतं, ते काही दिवसानंतर खाली जातं, आपोआप त्या बांबूला पाणी मिळतं आणि तो वरंब्यावर वाढत राहतो. परत मध्ये झाडं लावायचीच, ते पाणी तिथंच मुरतं, जमिनीखालून खाली जातं आणि जो डोंगराचा पायथा आहे त्या पायथ्याजवळ त्या ठिकाणी असलेल्या विहिरींना ते चांगलं पाणी लागतं. आणि म्हणून डोंगर माथा ते पायथा हा फॉरेस्ट्रीमधला नवीन आलेला जो नियम आहे तो जर पाळला गेला तर खूप चांगल्यापैकी याला मदत होते. 2 कंट्रोलमध्ये गवतं लावता येतात किंवा आणखीनही काही वृक्ष लावता येतात, किंवा शेवगा आहे, हादगा आहे, अशा प्रकारचे सुद्धा त्या भागामध्ये होणारे चांगले वृक्ष लावता येतात. प्रत्यक्ष लागवड कशी करायची, तर पिशवीतलं एक रोप वर्षांचं असेल तर 2 फूट बाय 2 फूट बाय 1 फूट, उंची कमी रुंदी जास्त, अशा प्रकारचा खड्डा घ्यायचा. त्याच्यातली माती किंवा मुरुम बाजूला काढायचा, रोप लावायचं. रोप लावताना त्याच्यामध्ये शेजारचं तण जे आहे ते तण खाली 6 इंच भरायचं. त्या 6 इंच ह्याच्यावर माती टाकल्यानंतर त्याचा 1 इंच तयार होतो. तिथली माती जी आहे त्याच्यामध्ये तीच माती वापरायची. त्याच्यामध्ये 1 किलो निंबोणीची पेंड प्रत्येक खड्ड्याला आणि 1 पाटी चांगलं कुजलेलं खत वापरावं. रासायनिक खत लागवडीच्या वेळी मुळीच वापरायचं नाही, कारण तयार असलेले जे काही रूट्स आहेत, जी मुळं आहेत, ती मुळं या रासायनिक खतामुळे कुजतात. कारण आपण बांबू जो लावणार आहोत तो पावसाच्या तोंडावर लावणार आहोत, त्याच्यानंतर तिथे पाणी साठणार आहे आणि ते साठलेलं पाणी अधिक तुमचा युरिया किंवा रासायनिक खत याने फक्त त्याचं वाट लावायचं काम करतात. म्हणून त्याला सुरुवातीला अजिबात रासायनिक खत द्यायचं नाही. पूर्ण फुटायला लागल्यानंतर मग तुम्हाला जर द्यायचं असेल तर, मी तर शक्यतो म्हणणारा माणूस आहे, मी ऑर्गॅनिक करणारा माणूस आहे, त्यामुळे नेहमीच सांगतो की रासायनिक खतांची खरं म्हणजे त्याला काही गरज नाही आहे. निंबोणी पेंड ही वाळवीपासून चांगल्यापैकी संरक्षण करते. मीठ वापरायचं नाही. कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ते आलं आणि सगळीकडे लोण पसरले की मीठ वापरा म्हणजे वाळवी लागणार नाही. वाळवीसाठी निंबोणीची पेंड वापरावी. निंबोणीच्या पेंडीमध्ये 1.5% नायट्रोजन पण असतो आणि त्याच्याचबरोबर त्याच्यात इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आहेत. आपोआपच त्याची वाळवीची प्रक्रिया नष्ट होते आणि त्याला खत पण मिळतं. झाड लावल्यावर माती नीट दाबून भरपूर पाणी द्यावं. पाऊस असेल तर पाणी देण्याची गरज नाही, पण जर तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन असेल तर रेग्युलर ड्रिप करायला हरकत नाही. पाऊस सोडून बाकीच्या सगळे महिने ड्रिप केलं तर आपोआपच तुम्हाला 3-4 महिन्यांच्या ऐवजी कदाचित 6 महिन्यापर्यंत कोंब मिळायला लागते. लागवडीनंतर 2-3 महिन्यांपूर्वी पाऊस थोडा कमी झाल्यावर पुन्हा रोपापासून 2-3 फूट अंतरावर 1-1 पाटी शेणखत, 1 किलो निंबोणीची पेंड चर खणून द्यावी. त्याबरोबर देशी गोमूत्राचा वापर कीड रक्षणासाठी आणि खत म्हणून उपयुक्त ठरतो. हे वापरताना डायरेक्टली गोमूत्र वापरायचं नाही आहे. 1 लिटर गोमूत्र अधिक 9 लिटर पाणी असं 10 लिटर करायचं आणि त्यातलं 1 लिटर पाणी हे प्रत्येक बेटालासाठी किंवा झाडासाठी वापरायचं आहे. 5व्या वर्षापासून हे प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता. 2ऱ्या वर्षापासून पावसाच्या सुरुवातीला बेटाला सर्व बाजूने भर द्यावी, खतं घालावीत. त्यामुळे नवीन कोंबांची संख्या वाढते. जेवढे कोंब जास्त तेवढं उत्पन्न जास्त. हे साधं तंत्र आहे. पहिल्या वर्षापासून वर्षभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा अनेकदा गोमूत्र फवारणी केली तर आपोआपच झाडाला पानावाटे खत मिळतं. किडी येत नाहीत, रोग येत नाहीत. पहिल्या वर्षापासून वाकडे वाढलेले, रोगट तुटलेले बांबू काढून टाकावेत. हे काढताना छोटी करवत वापरावी, कोयती वापरू नये. कारण कोयती वापरताना आपण जो घाव घालतो त्या घावामुळे त्या बांबूवर परिणाम होतो. जेव्हा कमकुवत बांबू असतो त्याला त्याच्या मुळांना परिणाम होतो आणि तो बांबू हलका हलायला लागतो. तसं होऊ देऊ नये. आपल्याकडे याचे परिणाम, जे दुष्परिणाम आहेत ते मला अनेक लोक सांगतील, अहो आमच्याकडे आज वर्षानुवर्ष कोयती वापरतात, परंतु आपण कधी उत्पन्न म्हणून त्याचा विचार केलेला नाही. उत्पन्न म्हणून जर विचार करायचा असेल तर करवत वापरावी लागेल. शक्य असल्यास जानेवारीपर्यंत दर 15 दिवसांनी, ऑक्टोबर ते जानेवारी या वेळात जर पाणी दिलं तर जास्त बरं होईल. थोडासा वेळ लागेल कारण सुरुवात उशिरा केलेली आहे. बांबूची तोड 3ऱ्या वर्षानंतर बांबू दरवर्षी तोडला पाहिजे. तो 3ऱ्या वर्षानंतर याचा अर्थ असा 3 वर्ष पूर्ण झालेला म्हणजे 4थ्या वर्षी तो बांबू तोडायला येतो. आपल्याला ते जर थोडंसं नीट त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला ते जमू शकेल, तो तोडता येतो आपल्याला. सुरुवातीची 1-2 वर्ष लहान बांबू मिळतात, नंतर मोठे बांबू मिळायला लागतात. 3 वर्ष पूर्ण झालेला पक्व बांबू तोडावा. तोडण्यासाठी हिरवा बांबू, तोडण्यासाठीच्या ज्या करवती मिळतात त्याच वापराव्यात. बांबू मेठामध्ये आत आणि बाहेर अशी दोन्ही दिशांनी वाढ होते.
म्हणून पुढे मी 2 चित्र दाखवलेत, त्याच्याप्रमाणे बांबूची तोड करावी. जरा थोडंसं चित्र अस्पष्ट आहे, परंतु एक घोड्याच्या नालीची पद्धत आहे की मधला जो घोड्याचा नालीचा भाग आहे तेवढा बांबू आतला काढावा, जरी तो कच्चा असला तरी. मग एकदाच काढावा लागतो, मग नंतर आपोआपच त्याच्यामधून आपल्याला नीट काढता येतो. आणि चौफुलीच्या पद्धतीने 4ही बाजूनी रेग मारावी, तिथून काढावा, तोही आपल्याला त्या पद्धतीने वाढ करता येतो. 4थ्या वर्षापासून दरवर्षी वाढत्या प्रमाणात बांबू मिळतात. दरवर्षी बांबू तोडले तरच बांबूचं उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळतं. साधारणपणे 6व्या वर्षापर्यंत खर्च निघून जातो. याच्यामध्ये जर आपण मध्ये जर लागवड केली असेल, मग हळद घेतली, आलं घेतलं, किंवा काही शेवग्यासारखी पिकं घेतली, किंवा सूर्यफूल किंवा अशा काही गोष्टी घेतल्या, विशेषतः पहिल्या वर्षात तर सहज शक्य असतं, तर आपल्याला जो काही खर्च केलेला आहे आपण लागवडीसाठी तो सगळा खर्च आपल्याला परत मिळतो. बांबू कापून वर्गवारीने विकला तर जास्त नफा होतो. मगाशी जे मी प्री प्रोसेसिंग सांगितलं त्याचा हा संदर्भ आहे. म्हणून कमी पाण्यावर येणारे, हलक्या जमिनीत उत्तम वाढणारे बांबू हे नगदी पीक आहे. दरवर्षी 2, 4, 6, 8, 10 अशा चढत्या श्रेणीने नवीन कोंब येतात. पहिल्या 6 ते 7 वर्ष 3 ते 5 बांबू प्रत्येक बेटातून मिळतात. नंतर 10 ते 25 वर्षांपर्यंत बांबू आपल्याला मिळत असतात. एका बांबूला जरी 70 रुपये धरले तरी प्रत्येक बेट आपल्याला 140 ते 1400 रुपये पहिली 5 वर्ष देतं. 10व्या वर्षानंतर हेच बेट 1400 ते 2000, काही काही ठिकाणी 3000 पर्यंत एक बेट आपल्याला उत्पन्न देतं. त्याला गुणिले हेक्टरी संख्या करा. जास्त काळजी घेतली तर याच्याहीपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं. जर लांबीप्रमाणे तुकडे करून शेतकऱ्याने विकला तर हेच उत्पन्न दुप्पट होतं. कोल्हापूर भागातले शेतकरी वरचा जो 8-10 फुटाचा तुकडा आहे जो निमुळता होणार आहे तो वेगळा काढून विकतात, त्याचे त्यांना 10 रुपये मिळतात आणि उरलेल्या बांबूचे जवळजवळ 80 ते 90 रुपये मिळतात. म्हणजे तिथे एक बांबू त्यांना 100 ते 110 रुपये देतो. तेव्हा या पद्धतीने जर गेलं तर शेतकऱ्यांना नक्की फायदा होऊ शकतो. हा फलटण तालुक्यामध्ये, सातारा जिल्हा जो आपल्याकडचा आहे त्या फलटण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी गेली 3 वर्ष दुष्काळ आहे, या ठिकाणी फक्त 2.5 ते 3 महिने ड्रिपनी वाढवलेला हा बांबू आहे. हा मुद्दाम लावताना आम्ही वेगळ्या पद्धतीने लावला, माझ्याच मार्गदर्शनाखाली लावतोय आम्ही. या ठिकाणी आम्ही 10 ते 15 फूट अशी 2 प्रकारची अंतरं घेतली आहेत. मध्ये अंतर ठेवले आणि या मधल्या अंतरामध्ये जर पाणी असेल तर तुम्ही मधलं पीक घेऊ शकता, आणि नसेल तर हा बांबू चांगल्यापैकी वाढतो. आज हे त्याचं 3रं वर्ष चालू आहे, पुढच्या वर्षी बांबू तोडायला येईल. म्हणून बांबू लागवड, व्यापार, उद्योग, तोड, वाहतूक अशा प्रकाराने लक्षावधी रोजगार ग्रामीण भागासाठी उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक वापराने सुद्धा लक्षावधी लोकांना कामं मिळतात. आमच्या बांबू कारागिराला आज बांबू उपलब्ध होत नाही. कारागीर ह्या विषयावर मी बोलत नाही, कारण इथे कारागिरांचे जे प्रणेते आहेत की इथं बसलेले आहेत, त्यांचा पहिलाच कदाचित शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल जो माझ्या कानात कायम घुमतोय की कारागिराला न्याय आणि बांबूला न्याय आणि बांबूच्या कारागिराला न्याय, हे 2 शब्दप्रयोग त्यांचे फार महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला पुढे ऐकायचेच आहेत. आमच्या उत्तम फर्निचर करणारेही चांगला बांबू मिळाल्यानं चांगलं देशी परदेशी विकलं जाणारं फर्निचर तयार करतील. भारतामध्ये अनेक ठिकाणी चांगलं फर्निचर करून एक्सपोर्ट करणारे पण लोक आहेत. त्यांना चांगला बांबू लागतो आणि ते लागवडीचाच बांबू प्रिफर करतात, जंगलातला बांबू ते प्रिफर करत नाहीत. म्हणून जर आपण लावला तर होईल. नागपूरमध्ये वेधा इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बांबूचं फर्निचर विकते. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला सुद्धा त्यांनी आता द्यायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पण कदाचित काय हे चालू असेल. जगाच्या दृष्टीने आपण कुठं आहोत तर भारत सर्वात जास्त बांबू क्षेत्र असलेला देश आहे, पण सर्वात कमी बांबू वस्तू निर्माण करणारा आणि निर्यात करणारा देश आहे. हे बदलण्यासाठी बांबू व्यापारी पद्धतीने लावला पाहिजे, घरामध्ये आणि सर्वत्र वापरला गेला पाहिजे, बांबूपासून उद्योग निर्मिती झाली पाहिजे. यासाठी आपण भरपूर बांबू निर्मिती करून आपलं देशासाठीचं कर्तव्य पार पाडूया. सुदैवाने 2006 साली सुरू झालेल्या बांबू मिशनला धक्का मिळेपर्यंत 2015 साल उजाडलं, परंतु कधी उशीर नसतो. त्यानुसार आता त्याला बऱ्यापैकी गती मिळायला लागली आहे. आपल्याकडचे मंत्री, विशेषतः तुमच्याच गावामधले गडकरी साहेब आहेत, त्यांनी गेल्या वर्षीच्या या वर्षीच्या जानेवारीमध्ये त्या बांबूशी रिलेटेड असलेले सगळे मंत्री आणि बांबूचे एक्सपर्ट यांना एकत्र बोलून एक अख्खा दिवस त्यांच्याबरोबर घालवला आणि नीट बांबू समजून घेतला आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. परवाच्याच दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं की बांबूपासून इथेनॉल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालना मिळते आणि इतरही काही गोष्टींसाठी चालना मिळते. हा चांगला सुयोग आहे, चांगली संधी आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. धन्यवाद. जर काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. फक्त वेळ कमी आहे त्यामुळे 1-2च प्रश्न विचारा, बाकी नंतर आपण बोलू शकतो. त्यांना जरा हे द्या, माईक द्या. एक बेट म्हणजे एक झाड जे लावतो. मला त्या इथे खरं मी मागितलं होतं, मला व्हाईट बोर्ड द्या म्हणजे काही आकृती काढून दाखवता येतील.
एक बेट याचा अर्थ असा की बांबू जेव्हा आपण लावतो, मगाशी मी सांगितलं की जेव्हा पिशवीत लावतो त्यावेळेला त्याला फुटवे आलेले पाहिजेत. ते फुटवे जेव्हा वाढतात त्यावेळेला 5-6 बांबू किंवा बांबूंचा जो समूह तयार होतो त्याला म्हणायचं एक बेट. आता काय झालं, हे इंग्रजीमध्ये ह्याला व्यवस्थित शब्द आहेत. क्लंप म्हटलं जातं बांबूच्या एकत्रित समूहाला आणि कलम म्हटलं जातं एका बांबूला. परंतु मराठीमध्ये त्याचं येताना बांबूच हा शब्द आला आणि म्हणून त्याला दुसरा शब्द आला बांबूचं बेट. बांबूचा बेट म्हणजे एकत्रित वाढणारा बांबूंचा समूह. आणखीन काय? व्हिएतनाममधनं येतात, त्याच्यासाठी कोणती प्रजाती असते? खरं म्हणजे हा विषय खूप वेगळा आहे. मी उद्यालाच बांबू मिशनची जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये हा विषय मांडतोय. आजही तुम्हाला सांगतो, बसा. कळक आणि काटस. बांबूच्या स्टिक्ससाठी अतिशय उत्तम असा बांबू आपल्याकडे आहे. बांबूच्या अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी आपल्याकडे आहे. दुर्दैवाने हे जे काही त्याच्यासाठी लागणारी परमिशन, मग गावगाड्याकडनं परवानगी, अमुक तमुक, हे जे काही सगळं झालं गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यामुळे आपल्याकडच्या बांबूच्या उदबत्तीसाठीची स्टिक ही महाग झाली. 300 कोटी रुपयाची स्टिक मुंबईच्या बंदरात दरवर्षी उतरते. मी तुम्हाला आकडेवारीच देतो, कारण याच्यावर भरपूर काम केलं. टोटल आहे 6,000 कोटी रुपयांचं आजचं प्रोडक्शन अगरबत्तीचं. त्या 6,000 कोटी रुपयाच्या प्रोडक्शनचा तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये ते जवळजवळ 25,000 कोटी रुपये क्रॉस करून जाऊ शकतं. आज जर 300 कोटी रुपयाची व्हिएतनाममधून जर बांबू येत असेल तर तो पुढच्या वर्षी 600 कोटी रुपयाचा होणार. म्हणजे आमचा तेवढा शेअर गेला. मग हा जर जायला नको असेल तर आम्हाला बांबूची जी स्टिक आहे, बांबूची जी काठी आहे किंवा बांबूची जी काडी आहे ती स्वस्तामध्ये अगरबत्तीवाल्याला मिळाली पाहिजे. एक, किंवा अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट हे जर खेड्याच्या लेवलमध्ये आलं तर आपोआपच त्याची जी मधले जे दलाल बांबूच्या स्टिक्स घेणारे जे खातात ते खाणार नाहीत आणि आपोआप शेतकऱ्याला पण मिळेल आणि जो वापर करणार आहे त्याला पण मिळेल. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण मी त्रिपुराचं देतो. त्रिपुरामध्ये त्याने बांबूची युनिट्सच मुळे खेड्यात नेलेत अगरबत्ती करणारी, आणि ITCला सांगितलं की तुम्ही आमच्याकडनं यायचं आणि बांबू अगरबत्ती खरेदी करायची. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ते काम करतात. एक म्हणजे नुसती स्टिक देतात, एक म्हणजे त्याला रॅपिंग करून, म्हणजे त्याला जो ग्लू लावायचा असतो, ग्लू, आणि त्याच्यावर जे अगरबत्तीला चोळतात. अगरबत्तीची पद्धत अशी आहे की कोळशाचा लगदा असतो किंवा पावडर असते त्याला ग्लू घालतात आणि तो त्याच्यावर जोडतात आणि मग नंतर फक्त स्प्रे मारतात त्या स्वादाचा. मग मोगरा असेल तर मोगरा, चमेली असेल, गुलाब असेल, जे काही असेल ते. या सगळ्या प्रक्रिया जर खेड्याच्या लेवलला झाल्या, त्रिपुराने ते केलं आणि त्याने ITCला सांगितलं की तुम्ही आमच्याकडनं घ्यायचं. बांबू मिशनने तिथलं सांगितलं नथिंग डुईंग, तुम्हाला आम्ही तिकडे मंगलोरला पाठवणार नाही, तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडनं डायरेक्टली अगरबत्ती खरेदी करा. आणि त्याचे परिणाम व्हायला लागलेत. हळूहळू याच्यावर परिणाम होतोय. तिकडची येणारी जी स्टिक आहे. दुर्दैवाचा भाग दुसरा असा आहे, आमची गव्हर्नमेंट अशी मजेशीर असतात की आमच्या देशात बांबू भयंकर होतो, परंतु तिकडच्या लोकांनी स्वस्त बांबू विकायला सुरुवात केली म्हणून आमच्याकडे त्या जो बांबूची जी काडी येते अगरबत्तीसाठीची व्हिएतनाममधनं, ती आमच्या इथल्या बांबूपेक्षा स्वस्त मिळायला लागल्यावर कुठलाही मॅन्युफॅक्चरर विचार करणार की मला 4 पैसे जास्त मिळतात. त्यामुळे हे सगळे दोन्ही बाजूनी करावं लागेल आणि हे चाललंय काम. मगाशी तुम्ही उशिरा आलात त्यामुळे तुम्हाला ते कळलं नाही, मी ते आधी बोललो होतो, परत बोलतो. 3च प्रकारचे बांबू असे आहेत आपल्याकडे वाढणारे की ज्याच्या बियापासून रोपं तयार होतात. चौथा जो बांबू आहे त्याच्यापासून खोडापासून किंवा कळकापासून किंवा त्याच्या पेरापासून रोप तयार होतं. त्यातले जे बियापासून रोप करायचं आहे ते करण्याची शेतकऱ्यांसाठीची जी प्रक्रिया आहे ती जरा थोडीशी अवघड आहे, कारण उगवण क्षमता ही फार लवकर खलास होते. म्हणून शक्यतो नर्सरीमधून जर बांबूचं रोप घेतलं तर ते सर्वात चांगलं. सोशल फॉरेस्ट्रीमध्ये रोप मिळतं. मागणी करा. कदाचित सुरुवातीला नाही म्हणतील, पण तुम्ही आग्रह धरलात तर दुसरीकडनं आणून देतील, कारण त्यांचं ते काम आहे, त्यांची ती जबाबदारी आहे. इपिरती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लायवूड रिसर्च, इंडियन प्लायवूड रिसर्च इन्स्टिट्यूट, इप्रती, तिथे डॉक्टर चावला या नावाचे ग्रस्त आहेत. ते या सगळ्यासाठीचं मार्गदर्शन करतात. अर्थात पैसे मोजावे लागतात प्रोजेक्ट रिपोर्टसाठी, पण ते सगळ्याचं मार्गदर्शन करतात. त्यांची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. मला
माझा फोन नंबर लिहून घ्या, माझा ईमेल ID पण देतो. HS बेडे, H फॉर हेमंत, S फॉर शांताराम, B फॉर बॉम्बे, E फॉर इंग्लंड, D फॉर दिल्ली, E फॉर इंग्लंड @gmail.com. आणि फोन नंबर आहे. शक्यतो फोनवर करू नका, कारण मी खूप हिंडत असतो, त्यामुळे अनेकदा रेंजच्या बाहेर असलो जंगलांमधून तर माझी भेट होणं अवघड असतं. पण नंबर देऊन ठेवतो, मला काही चोरी करायचं कारण नाही. 976-7200-905. पुन्हा एकदा रिपीट करतो, 976-7200-905. थँक्यू.